नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला 2100 रुपये कधी मिळणार, तर याबाबत आदितीताईंनी नेमकं काय स्टेटमेंट केलेलं आहे, तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमके 2100 रुपये आपल्याला कधी मिळणार आहे. तर वेळ न घालवता बघूया पुढील व्हिडिओ. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान या योजनेचा निधी वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याबाबत घोषणा होईल असंही सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता मार्चमध्येही महिलांना 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर अनेक लाडक्या बहिणी अतिशय प्रतीक्षेमध्ये आहे की त्यांना वाटतंय की येत्या मार्च पासून आपल्या खात्यावर या योजनेचे 2100 रुपये जमा होतील. परंतु या ठिकाणी आता आपल्याला असं दिसत आहे की नेमकी महायुतीने तर घोषणा केलेली आहे, परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली आपल्याला दिसून येत नाही. तर पुढे बघा लाडक्या बहिणीनं, मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता मार्च महिन्यात पैसे मिळणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. याचे कारण म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडून पैसे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलाच नाही. त्यामुळे या योजनेबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारीमध्ये बजेट संदर्भातील अधिवेशन आहे आणि रुपये 1500 वरून 2100 करण्यासाठी ची जी काही तरतूद आहे तर त्या या बजेटमध्येच होणार आहे. तत्पूर्वी महिला व बाल विकास विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे जाणे गरजेचं आहे. परंतु असा कोणताही प्रस्ताव अद्याप तरी महिला व बाल विकास विभागाकडून गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे या योजनेबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यात पैसे मिळणार की नाही याबाबत आदितीताई तटकरे यांनी माहिती दिली आहे. बघा, आदितीताई तटकरे नेमकं काय म्हणाल्या की लाडकी बहीण योजना सुरू करण्याआधी अर्थ मंत्रालयाने 3-4 महिने अगोदर तयारी केली होती. आता 2100 रुपये वाढवण्यासाठी अशी तयारी करावी लागेल. अद्याप मुख्यमंत्री अर्थमंत्र्याकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. तर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्याकडून याबाबतच्या कोणत्याही सूचना आलेल्या नाही किंवा आदेश पण आलेले नसल्यामुळे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. तर अशा प्रकारचे महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर आपण आता 2100 रुपयाच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर होऊ शकतंय की नेमकं अजून तरी लाडक्या बहिणींना मार्चमध्ये 2100 रुपये मिळतील किंवा नाही, तर याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे महत्वाचा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेलं होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.